श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एका गावात एक सावकार आणि त्याची बायको, आपली 5 मुलं आणि एकुलत्या एक मुलीसोबत राहत होते. हे कुटुंब अतिशय धार्मिक आणि श्रद्धाळू होतं. सावकार आणि त्याची पत्नी नित्य नियमाने व्रत, कैवल्य, उपवास, दानधर्म करत असे. पितरांसाठी ते नियमित श्राद्ध देखील करत असत आणि वस्त्र, अन्नदान करून संतोष मिळवत असत. गायी दानासारखी पुण्यकर्म त्यांनी उरकली होती. तर कार्तिक स्नानात जोडीने स्नान करून सर्व 24 एकादशींचे व्रत व त्यांचे उद्यापन पार पाडले होते. पुरुषोत्तम महिन्यातही त्यांनी स्नान, व्रत, उद्यापन केले. त्यांच्या कुटुंबातील वेळ हसत खेळत मजेत जात होता. वर्ष लोटली, मुलं मोठी झाली आणि लग्नाची वेळ आली. त्यांनी धूमधडाक्यात सगळ्या मुलांची लग्न लावून दिली. आत्ता मुलांच्या संसारात खूप आनंद जात होता. सावकार आणि त्याच्या बायकोने विचार केला की आत्ता सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आहेत, तर आता 4 धाम यात्रा केली पाहिजे. त्यांनी मूल सुना यांना घरची जबाबदारी सोपवली आणि 4 धाम यात्रेसाठी निघाले. 4 धाम यात्रा पूर्ण करून आल्यावर त्यांनी संपूर्ण गावाला आणि नातेवाईकांना भोजन घातलं आणि 11 पंडितांना भोजनास बोलून त्यांना मोठी दक्षिणाही दिली. नातेवाईकांना देणं घेणं केलं आणि सगळे आनंदात निघून गेले. दिवस आता जात होते. काळ पुढे सरकत होता. एके दिवशी सावकारीण आपल्या नवऱ्याला म्हणाली, स्वामी, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. सावकारानं हसत विचारलं, अगं भाग्यवान, काय झालं? सांग ना. सावकारीण गंभीर होत म्हणाली, गेल्या काही दिवसांपासून माझं मन खूप विचलित आहे. सतत असं वाटतंय की काहीतरी वाईट होणार आहे. स्वप्नात मला आपली राधा डोंगरावर उभी राहून हसताना दिसते, तर कधी तिला स्मशानात मोकळे केस सोडून रडताना पाहते. मनाला हुरहुर लागली आहे. माझं काळीज असं सांगते की काहीतरी भयंकर घडणार आहे. मला त्याचा धसका येतोय. कदाचित हे फक्त माझ्या मनाचे खेळ असावेत, पण मनाला शांतता लाभतच नाही. सावकारानं तिचं सांत्वन केलं, अगं भाग्यवान, स्वप्नाला खरं मानून का दुःखी होतेस? पण जर तुला इतकं अस्वस्थ वाटतंय, तर आपण आपल्या राधाला काही दिवसांसाठी आपल्या घरी बोलावूया. त्यांच्या मुलीचं नाव राधा होतं. सावकार पुढे म्हणाला, अगं, असं केल्याने तुझंही मन लागेल. सावकारीण हळूच म्हणाली, स्वामी, मुली त्यांच्या सासरीत शोभतात. शेवटी त्यांचं घर तर सासरच असतं. आत्ता तिचे सासू सासरेच तिचे आई वडील आहेत आणि त्यांची सेवा करायला तीच हवी. सावकाराने मग विचारले, ठीक आहे भाग्यवान, तुला काय हवंय? सावकारीण म्हणाली,
स्वामी, या वेळेचा काही भरवसा नाही. कधी काय होईल सांगता येत नाही. मला वाटतं की तुम्ही आपल्या संपत्तीची आणि मालमत्तेची वाटणी मुलांत योग्य प्रकारे करा आणि आपल्या संपत्तीतला एक हिस्सा राधाला द्या. सावकार म्हणाला, ठीक आहे, मी उद्याच वकील साहेबांना बोलवून संपत्तीची वाटणी करतो. मग सावकाराने आपली संपत्ती आणि मालमत्तेची व्यवस्थित वाटणी केली. त्यानं आपल्या मुलांना आणि सुनांना सांगितलं, या घरातील हवेली आणि संपत्तीतला एक हिस्सा तुमच्या बहिणीच्या नावावर केला आहे. आमच्या मृत्यूनंतर एक हिस्सा तुमच्या बहिणीला द्या. त्यावेळी सगळ्या मुलांनी आणि सुनांनी मान हलवली, पण मनात वेगवेगळे विचार दाटून आले. दिवस जात राहिले. एक सकाळी धक्कादायक बातमी आली. राधाच्या नवऱ्याचं निधन झाले. सावकार दाम्पत्याच्या जीवनात दुःखाचा पहाड कोसळला. 12 दिवसांनंतर राधाच्या सासू सासऱ्यांनी तिला कलंकित ठरवून घराबाहेर काढलं. राधा रडत रडत आपल्या माहेरी परतली आणि आई वडिलांसोबत व दादा वहिनींसोबत राहू लागली. जोपर्यंत आई वडील जिवंत होते तोपर्यंत दादा वहिनींनी राधाची मनापासून काळजी घेतली. पण त्यांचंही निधन झालं आणि कालांतरानं सर्वजण आपापल्या वाटणीसह वेगळे झाले. राधा आत्ता आपल्याला मिळालेल्या घरात एकटी राहू लागली. राधा ही खूपच धार्मिक होती. आई वडिलांच्या संस्कारांनी ती अगदी त्यांच्यावर गेली होती. तिनं मनाशी ठरवलं होतं की एका ब्राह्मणाला जेवण घातल्याशिवाय ती अन्न ग्रहण करणार नाही. तिच्या अंगणात तुळशीचं वृंदावन होतं. गोठ्यात एक गाय होती जिची ती मनोभावे सेवा करायची. दररोज तुळशीला पाणी द्यायची, दिवा लावायची आणि गाईला चारा पाणी देत तिचा सांभाळ करत होती. राधा अत्यंत श्रद्धेने आपलं जीवन घालवत होती. जणू परमेश्वराच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवून ती एक दिवस त्यांच्या दारात जाऊन उभी राहणार होती. कार्तिक महिन्यात राधा नित्यनियमाने स्नान करून व्रत करायची. दररोज प्रभातकाळी भगवान सूर्याला जल अर्पण करायची. तिचं एक व्रत होतं. जेव्हापर्यंत एका ब्राह्मणाला जेवण घालणार नाही तोपर्यंत स्वतः भोजन करायचं नाही. एके दिवशी पावसाळ्याचे दिवस होते आणि तिला कोणताही ब्राह्मण भेटू शकला नाही. 4-5 दिवस उपाशी राहणं तिला भाग पडलं. या सगळ्यात राधाचं मन देवावर अखंड विश्वासाने टिकलेलं होतं. तिची ही भक्ती पाहून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी स्वतः चकित झाले. ते स्वतः चकवाचकवीचं रूप धारण करून तिच्या अंगणात आली. राधा त्यांना पाहून आनंदित झाली. ती तातडीने घरात गेली आणि चकवाचकवीसाठी धान्य आणून अंगणात पेरलं. पण चकवाचकवीने दाण्यांना हात लावला नाही.
ते पाहून राधा चिंताग्रस्त झाली. तेव्हा चकवाचकवी मनुष्य वाणीने बोलले, आम्ही मानस सरोवरचे हंस आहोत. आम्ही फक्त हिरे मोती खातो. राधा अत्यंत समजूतदार होती. ती धावतच गावातल्या सोनाराकडे गेली आणि आपल्या जमिनीचे कागद गहाण ठेवून मोती आणले. अंगणात ते मोती पेरले आणि चकवाचकवी यांचा आहार करून उडून गेले. त्या 5 दिवसांपासून उपाशी असलेल्या राधाने शेवटी भोजन बनवलं आणि खाल्लं. रात्री भोजन केल्यानंतर ती खरकटे भांडे धुण्यासाठी अंगणात आली, तर तिला अंगणात 2 सुंदर मोती चमकताना दिसले. राधाने एक मोती तुळशी वृंदावनात आणि एक मोती गाईच्या गोठ्यात ठेवला. जेव्हा सकाळी ती उठली तेव्हा तिने पाहिले की तिच्या तुळशी वृंदावनात खरे मोती चमकत होते. आनंदाने तिचे हृदय भरून आले. गाईच्या गोठ्यात गेल्यावर तिला असं दिसलं की गाईच्या शिंगाचे सोन्याने बनले आहेत. आत्ता तर तिच्या आनंदाला ठिकाणच नव्हता. तिनं सोनाराकडून घेतलेले मोती परत केले आणि आपल्या जमिनीचे कागद सोडून सुखाने परतली. काही दिवसांनंतर राधाच्या भावांना आणि बहिणींना हे सगळं कळलं. त्यांना लोभाचा मोह झाला आणि ते राधाच्या अंगणातलं तुळशी वृंदावन उचलून निघून गेले. पण ते इतके जड झाले होते की ते हलवू शकले नाही. जेव्हा त्यांनी मोती तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते मोती कोळशात बदलू लागले. मग ते गाईला नेण्याचा प्रयत्न करू लागले, पण गाईने त्यांना आपल्या शिंगांनी आणि पायांनी जोरदार लाथा मारल्या. या घटनेमुळे त्यांना राधावर जलन निर्माण झाली. लोभाने भरपूर त्यांनी आपल्या बहिणीची तक्रार राजाकडे केली. राजाच्या सत्तेच्या बळावर तो वृंदावन आणि गायीला घेऊन जाऊ लागला. पण अचानक त्याचे हात तुळशी वृंदावनाला चिटकून गेले. एका पंडिताने त्याला सांगितले, हे राजन, लहान तोंडी मोठा घास घेत आहे. तुम्ही तुळशी वृंदावन आणि गायीला घेऊन जाऊ नये, कारण हे सर्व राधाच्या भक्तीचं फळ आहे. जर तुम्हाला तुमचे हात मोकळे करायचे असतील तर तुम्ही राधाची माफी मागायला हवी. राजालाही आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने राधाकडे माफी मागितली आणि तिला पुष्कळ धन दिलं. वेळ अशीच जात होती. काही दिवसांनंतर राधा आजारी पडली. तेव्हा तिने आपली प्रिय गाय एका ब्राह्मणाला दान दिली. तिची तब्येत दिवसेंदिवस अधिक खालावत गेली आणि अखेर मृत्यू तिच्या समोर येऊन उभा राहिला. राधाचा शांतपणे मृत्यू झाला. राधाच्या मृत्यूची बातमी तिच्या भावांपर्यंत पोहोचली. तिचे भाऊ तिचा अंतिम संस्कार करण्यासाठी तिला स्मशानभूमीत घेऊन गेले. राधा ही अत्यंत पवित्र होती. तिचा आत्मा इतका निर्मळ होता की गायीच्या दानामुळे ती क्षणातच वैतरणी नदी पार करू शकली. तिच्या वस्त्रदानामुळे तिला कुठलीही गरमी जाणवली नाही आणि
अन्नदानामुळे ती भुकेपासून मुक्त राहिली. तिने केलेल्या या सत्कर्मामुळे यम मार्गाचा कठीण रस्ता तिच्यासाठी अत्यंत सोपा झाला होता. तिच्या आत्म्याला कोणत्याही अडथळ्याचा सामना करावा लागणार नाही आणि ती अखेर धर्मराजाच्या दरबारी पोहोचली. धर्मराजाच्या समोर राधा उभी राहिली. तेव्हा यमदूतांनी धर्मराजाला सांगितले, हे धर्मराज, आम्ही हिला घेऊन आलो आहोत. कृपया पुढील आज्ञा द्या. तेव्हा धर्मराजाने चित्रगुप्ताला आदेश दिला, हे चित्रगुप्त, हिच्या कर्मांचा लेखाजोखा वाचा. चित्रगुप्ताने लेखाजोखा वाचून सांगितलं, हे धर्मराज, राधाने आपल्या जीवन काळात खूप दान पुण्य केले आहे. तिने गायीचे दान केले आहे आणि रोज ब्राह्मणांना भोजन घातल्यानंतरच स्वतः भोजन केले. तिने अनेक व्रत आणि उपवास पाळले आहेत. तिच्या सर्व सत्कर्मांचे पुण्य संचित येथे आहे. पण तिने तुमच्या नावाने ना कधी व्रत केले ना तुमच्या नावाने दानपुण्य केले आहे. हे ऐकल्यावर धर्मराज राधाला म्हणाले, तू भाग्यवान आहेस. तुझ्या जीवनात केलेल्या व्रत, उपवास आणि दानामुळे तुझे पुण्य संचित मोठं आहे. पण तू माझ्या नावाने कोणतेही व्रत किंवा दान केले नाहीस. त्यामुळे तुला स्वर्गात स्थान मिळणार नाही. राधा धर्मराजाला विनंती करू लागली, हे धर्मराज, मला तुमच्या व्रताचे ज्ञान नव्हते, म्हणून मी तुमच्या नावाचे ना व्रत केले ना दान पुण्य केले. कृपया मला सांगा की हे व्रत कधी आणि कसे करतात आणि त्याची काय विधी आहे. धर्मराज म्हणाले, माझे व्रत मकर संक्रांतीपासून सुरू होते. काही लोक हे व्रत 6 महिने, काही वर्षभर, तर काही 11 किंवा 21 दिवसांपर्यंत करतात. काही लोक ते फक्त 7 दिवस करतात. व्रताच्या काळात तुपाचा दिवा लावून हातात तांदूळ घेऊन कथा वाचली जाते आणि शेवटी व्रताचं उद्यापन केलं जातं. उद्यापन विधीमध्ये एक बांबूची टोपली घेतात. त्यात 1.25 शेर ज्वारी, 1.25 शेर मोती, 1.25 शेर वजनाचे चांदीचे नाव, सोने आणि चांदीची मूर्ती, कपड्यांचा तुकडा, एक जोडी कपडे आणि शक्य नसल्यास माझी साधारण मूर्ती ठेवतात. हे सर्व एक योग्य ब्राह्मणाला दान दिलं जातं. नैवेद्य तयार करून त्याचे 4 भाग करतात. एक भाग लहान मुलाला, दुसरा भाग गायीच्या गवळ्याला, तिसरा भाग कुटुंबाच्या सदस्यांना देतात आणि शेवटचा भाग प्रसाद म्हणून स्वतः ग्रहण करतात. राधा म्हणाली, हे धर्मराज, मी तुमचं व्रत नक्कीच करेल आणि उद्यापन सुद्धा करून तुमच्या नावाने दान करेल. कृपया मला 7 दिवसांसाठी पुन्हा धरतीवर पाठवा. धर्मराजाने तात्काळ राधाच्या आत्म्याला तिच्या शरीरात परत पाठवले. त्याच वेळी तिचे भाऊ स्मशानभूमीत तिचा अंतिम संस्कार करण्याच्या तयारीत होते.
अचानक तिच्या शरीरात हालचाल दिसू लागली. हे पाहून लोक घाबरून पळू लागले. राधा म्हणाली, पळू नका, मी तुमचीच बहीण आहे. मला धर्मराजाने 7 दिवसांसाठी धरतीवर पाठवले आहे. मी आता धर्मराजाची कथा करून व्रत करणार आहे. तिचे भाऊ तिला आनंदाने घरी घेऊन गेले. परंतु राधा म्हणाली, मी माझ्याच घरी राहणार. घरी आल्यावर तिने ब्राह्मणांकडून धर्मराजाची कथा ऐकली आणि व्रत सुरू केले. 7व्या दिवशी तिने उद्यापन केलं. उद्यापन झाल्यावर त्याच रात्री 4 वाजता तिचा मृत्यू झाला. यावेळी तिला स्वर्गात नेण्यासाठी विमान आलं आणि घरात दिवे जळू लागले. अंगणात मोती विखुरले गेले. सकाळी तिचे बहीण वहिनी भाऊ वहिनी झोपेतून उठले तेव्हा हे सर्व पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. या प्रकारे धर्मराजाच्या व्रताच्या महिमामुळे या दानपुण्याच्या प्रतापाने राधाला स्वर्गात स्थान मिळाले. हे धर्मराज, हे माता तुळसी, हे गाय माता, जसं तुम्ही राधाला तिच्या भक्ती फळ दिलं तसंच सर्वांना हे फळ द्या. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की जरा करा. व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.